डिम्पीज होम किचनमध्ये आजची स्पेशल रेसिपी आहे खानदेश स्टाईल बट्टी। तर बट्टी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर सर्वात आधी मी गव्हाचं पीठ असं रवाळ दळून आणलेलं आहे। गिरणीमध्ये आपण त्यांना सांगायचं की बट्टीचं पीठ दळून देते, त्या पद्धतीने देतात। यात मी मका वगैरे काहीच ॲड नाही केलेला आहे। आता पीठ भिजवताना आपल्याला त्याच्यामध्ये ओवा, मीठ आणि हळद टाकायचं आहे। आता ही बट्टीचं जे पीठ आहे ते मी मोठं म्हणजे एक पातेलं असतं ते एक पातेलं पीठ घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आता ओवा, मीठ आणि हळद मिक्स केलेली आहे आणि भरपूर असं तेल ॲड करून छान त्याचं कणिक भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला छान कणिक भिजवून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रमाणात यात ॲड करा। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता आपण जे बट्टीचं पीठ तयार केलेलं आहे त्याला आपल्याला बट्टीला स्टीम करायचे आहे। तर मी स्टीम याला इडलीच्या पात्रामध्ये करणार आहे। तर इडलीचं भांडे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी आधी उकळायला ठेवलं होतं। त्याच्यानंतर इडलीचं एक जे आतमधलं भांडं असतं त्याला मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बट्टीचं जे कणिक आहे त्याला असं राऊंड शेपमध्ये करून मी त्याच्यामध्ये वाफायला ठेवलं होतं। तर 20 ते 25 मिनटामध्ये बट्टी छान वाफून होते आणि 20 ते 25 मिनटं तुम्ही बट्टी छान वाफवून घ्या। त्याच्यानंतर बट्टीला मी असं कट करून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बट्टी छान कट करू शकता। आता ही वाफवलेली बट्टी आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। या बट्टीला आता आपल्याला फ्राय करायची आणि फ्राय केल्यानंतर आपली खानदेश स्टाईल बट्टी रेडी होणार आहे। तर जोपर्यंत मी बट्टी फ्राय करते तोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। आता तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि बट्टी छान तळून घेते। बट्टी छान खरपूस लाल रंगाची होईपर्यंत तळायची आहे। कमी गॅस मीडियम गॅसवरतीच आपल्याला बट्टी तळायची आहे, फुल फ्लेमवरती बट्टी जळू शकते। तर या पद्धतीने आपण बट्टी छान फ्राय करून घेऊ, तुम्ही बघू शकता। आणि ही बट्टी खाण्यासाठी रेडी आहे। तर खानदेशामध्ये याच्यावरती फक्त प्लेन वरण आणि त्यावरती तूप टाकून घोटलेल्या वांग्याच्या भाजीसोबत खातात। तर मी घोटलेल्या वांग्याची भाजीची रेसिपी पण पोस्ट करणार आहे आणि आपली बट्टी रेडी आहे खाण्यासाठी।